नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या आठवड्यापासून आपण हेल्दी लाईफ सिरीज मध्ये लहान मुलांच्या आहाराबद्दल बोलायला सुरुवात केली आणि यातलं पहिलं सेशन मागच्या मंगळवारचं हे होतं स्तनपानावरती किंवा ब्रेस्ट फिडिंग वरती. आणि या सेशन मध्ये आपण ब्रेस्ट फिडिंग आणि फॉर्म्युला फिडिंग किंवा अंगावरचं दूध आणि बाटलीतलं दूध, वरचं दूध ह्याच्यामध्ये काय फरक आहे, या दोन्हीपैकी कुठलं चांगलं, या प्रत्येकाचे फायदे तोटे कोणते हे समजून घेतलं. जर तुमचं हे सेशन मिस झालं असेल तर तुम्ही नक्की आमच्या युट्यूब चॅनलवरती हे सेशन बघू शकता. त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आजचं सेशन आहे त्याच्या पुढचं, म्हणजे आपण वरचा आहार जेव्हा बाळाला सुरू करतो त्याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये बोलणार आहोत, ज्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग असंही म्हणतात किंवा वीनिंग डाएट असंही म्हटलं जातं. आता कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे काय, तर स्तनपानाच्या बरोबरीने सुरू केलेला आहार. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आज जे बोलणार आहोत ते स्तनपानाच्या बरोबरीने बाळाला द्यायचंय आणि या काळामध्ये स्तनपान बंद करायचं नाही. तर आज आपण स्पेशली 6 महिने ते 1 वर्षाच्या काळापर्यंत बाळाच्या आहारामध्ये काय काय गोष्टी द्यायला पाहिजे किंवा यावेळेला आहार देताना बाळाला काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल बोलणार आहोत. 6 महिने सुरुवातीचे का महत्वाचं, म्हणजे 6 महिन्याच्या आधीवरचं अन्न का नाही सुरू करायचं, त्याचं उत्तर तुम्हाला थोडक्यात पहिल्यांदा सांगते की पहिले 6 महिने हे बाळाला अंगावरचं दूध पूर्णपणे दिलं पाहिजे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग या काळात केलं पाहिजे, कारण या काळामध्ये बाळाची पचन शक्ती थोडीशी कमकुवत असते, ती डेव्हलप अजून छान झाली नसते, बाळाची इम्युनिटी अजून डेव्हलप होत असते. त्यामुळे या काळात जर का वरचा आहार सुरू केला तर तो कधी कधी बाळाला पचत नाही किंवा त्याच्यामुळे अपचन, लूज मोशन्स होणं, अतिसार, जुलाब होणं यासारख्या गोष्टी दिसू शकतात. त्याचबरोबरीने बाळाची इम्युनिटी या काळामध्ये कमी असल्यामुळे जर वरचं अन्न देताना योग्य स्वच्छता पाळली गेली नाही तर मग बाळ आजारी पडणं यासारखेही परिणाम दिसू शकतात. त्यामुळे योग्य वेळेमध्ये, म्हणजे साधारण 6 महिन्याच्या आसपास किंवा बाळाचं जन्मतः जे वजन आहे ते दुप्पट झाल्याच्या नंतर वरचा आहार सुरू करणं हे कधीही चांगलं. हे साधारण 6 महिन्याच्या आसपास घडतं. आता 6 महिन्यापेक्षा जर का उशीर केला वरचं अन्न सुरू करायला तर काय होऊ शकतं, तर मात्र बाळाची वाढ खुंटू शकते किंवा पुरेशी वाढ होणार नाही. कारण की यानंतर बाळाची अन्न घटकांची किंवा उष्मांकाची म्हणजे कॅलरीजची गरज झपाट्याने वाढत असते. कारण लहान वयामध्ये जी वाढ होत असते बाळाची ती अतिशय झपाट्याने होते. बघा ना, 6 महिन्यात वजन दुप्पट होतं बाळाचं बर्थ वेटपेक्षा. तर अशी झपाट्याने वाढ होत असताना 6 महिन्यानंतर बाळाला आईचं फक्त दूध पुरेनासं होतं. आणि जर का यानंतरही वरचं अन्न सुरू केलं नाही तर मात्र बाळाचं वजन पुरेसं न वाढणं, उंची पुरेशी न वाढणं असे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे साधारण 6 महिन्याच्या आसपासचा काळ हा वरचं अन्न सुरू करण्यासाठी योग्य काळ समजला जातो. आता वरचं अन्न देताना किंवा सुरू करताना काय काय काळजी घ्यायची, तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा वरचं आपण अन्न सुरू करू तेव्हा सुरुवातीच्या काळात ते द्रव स्वरूपात असलं पाहिजे, म्हणजे लिक्विड असलं पाहिजे. पण हे लिक्विड जेव्हा आपण देणार आहोत तेव्हा ते अगदी पाण्यासारखं पातळ असून उपयोगी. साधारण अंगावरचं दूध ज्या कन्सिस्टन्सीचं असतं किंवा जितकं घट्ट असतं त्यापेक्षा किंचित घट्ट स्वरूपाचे हे द्रव पदार्थ असले पाहिजे. तुम्ही अगदी सारखे पाण्यासारखे पदार्थ देत राहिलात, म्हणजे नारळ पाणी किंवा सरबत किंवा फळांचे ज्यूस असे तुम्ही जर का पातळ पदार्थ बाळाला देत राहिलात तरीही बाळाचं वजन पुरेसं वाढणार नाही. त्यामुळे अंगावरच्या दुधापेक्षा घट्ट थोडेसे द्रव पदार्थ सुरुवातीच्या काळामध्ये द्यायला पाहिजेत. मग यामध्ये काय काय देता येईल सुरुवातीला, तर सुरुवात नेहमी वरच्या अन्नाची सुरू करताना ती एखाद्या ब्लँड पदार्थांनी करावी. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर साधारण तांदळाची पेज आहे. आता जेव्हा तुम्ही बाळांना देणार आहात अन्नपदार्थ या काळात तेव्हा ते खूप बारीक गाळणीने गाळू नका, म्हणजे चहाची गाळणी असते ना त्या गाळणीने अगदी गाळू नका, कारण तेव्हा खूपच फक्त लिक्विड खाली जातं. तर या काळामध्ये गाळणी जर का वापरायची असेल तर ती थोडीशी जी मोठ्या छिद्रांची गाळणी असते, म्हणजे ज्याला आपण सूप गाळायची गाळणी म्हणतो, तर त्या गाळणीने तुम्ही पदार्थ गाळून देऊ शकता.
आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची की खूप मिक्सरचा वापर ह्या काळात पदार्थ बारीक करण्यासाठी करू नका. भाताची पेस्ट जरी करायची किंवा डाळीचं पाणी जरी करायचं तरी तो पदार्थ मऊ शिजवून घ्या आणि मग हाताने कुस्करून किंवा चमच्याने जस्ट त्याला मॅश करून मग ते मोठ्या गाळणीने गाळून घ्या. मिक्सर वापरायची सवय सोडून द्या, कारण की मिक्सरमध्ये त्या पदार्थाचा अगदी गाळ तयार होतो, अगदी पेस्ट गुळगुळीत मऊ तयार होते आणि मग बाळांना तसंच पुढे घ्यायची सवय लागते. त्यामुळे थोडीशी कन्सिस्टन्सी त्या पदार्थाची चांगली व्यवस्थित राहील याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या. आता जेव्हा नवीन पदार्थ कुठलाही सुरू करणार आहात तेव्हा दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एका वेळेला एकच नवीन पदार्थ सुरू करा. म्हणजे एकाच दिवशी तुम्ही डाळीचंही पाणी सुरू केलं, भाताची पेस्ट दिली असं करू नका. सुरुवात करताना एका दिवशी एकच नवीन पदार्थ सुरू करा आणि मग 2-3 दिवस ऑब्झर्व करा की हा पदार्थ नीट पचतोय का, काही त्रास तर होत नाही ना. आणि मग जर का तो पदार्थ पचायला लागला व्यवस्थित तर मग पुढचा पदार्थ इंट्रोड्यूस करा. असं नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करताना एका वेळेला एकच पदार्थ, कारण जर कुठल्या पदार्थामुळे त्रास झाला तर तो यामुळे लगेच लक्षात येईल आणि मग तो पदार्थ आपण टाळू शकतो. एखाद्या पदार्थामुळे त्रास झाला तर काय करायचं, तर तो पदार्थ काही काळासाठी बंद करायचा आणि काही काळानंतर पुन्हा तो तुम्ही देऊन बघू शकता. जर तो त्रास कमी नाही झाला किंवा पुन्हा त्रास झाला तर मात्र तुम्हाला या काळामध्ये डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. आता बघूया पुढचा मुद्दा. वरचं अन्न सुरू करताना ते किती इंटरव्हलनी द्यायचं किंवा किती वेळाने द्यायचं. तर सुरुवातीला दिवसातनं फक्त एकदा किंवा 2दा या फ्रिक्वेन्सीनी वरचं अन्न सुरू करा आणि मग हळूहळू जसं बाळ मोठं होईल तसं मग त्याची फ्रिक्वेन्सी दिवसातनं 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा असं हळूहळू तुम्ही करू शकता. सुरुवातीला देताना पहिल्यांदा अंगावरचं दूध थोडंसं द्या आणि मग नंतर वरचं जे काही अन्न तुम्ही देणार आहात ते इंट्रोड्यूस करा. ते खाऊन झाल्यावरती बाळ जितकं खाईल तितकं खाऊ द्या. कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये बाळ फार खाणार नाही, एखाद दुसरा चमचा सुद्धा कधी कधी बाळ खात नाहीत अशा काळामध्ये. पण काळजी करू नका, हळूहळू बाळांना सवय होईल, कारण इतके दिवस 6 महिने बाळ फक्त अंगावरचं दूध पित होते. त्यांना विशेष कुठल्या वेगवेगळ्या चवी किंवा वेगवेगळे टेक्स्चर्स हे माहिती नव्हते. तर त्याच्याशी बाळाला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ द्या. बाळांनी सुरुवातीला काही खाल्लं नाही किंवा खूप कमी खाल्लं तर रागा करू नका आणि जबरदस्ती करू नका. थोडंसं खाऊन झालं की मग बाळाला पुन्हा अंगावरचं दूध द्या आणि मग पोट भरेपर्यंत अंगावरचं दूध बाळाला पिऊ द्या. असं करण्याने काय होईल की बाळाला भुकेच्या वेळेला जर का नीट खाता नाही आलं तर बाळाची चिडचिड होणार नाही आणि बाळ रडायला लागणार नाही. तर थोडंसं आधी दूध पाजून मग तुम्ही वरचं खायला दिलं तर बाळ ते ऍक्सेप्ट पण करेल आणि बाळाचं पोटही भरेल. तर हे सुरुवातीच्या काळातलं झालं. नंतर हळूहळू तुम्ही बाळ एकदा चांगलं खायला लागलं, चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वांटिटीमध्ये, की मग तुम्ही अल्टरनेट फीड्स तुमचे ब्रेस्ट फिडिंग आणि वरच्या खाण्याचे देऊ शकता. जसं बाळ एक 9-10 महिन्यांचं होईल तसं मग एक फिडिंग सुरुवातीचं समजा सकाळचं ब्रेस्ट फिडिंग दिलं, मग त्याच्यानंतरचं फीड जे असेल ते वरचं अन्न, परत ब्रेस्ट फिडिंग, परत वरचं अन्न, असं मग तुम्ही दिवसातनं 3-4 वेळेला करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे वरचं अन्न देताना तुम्ही हायजीन किंवा स्वच्छतेची चांगली काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जी भांडी वापरणार आहात ते अन्न बनवायला किंवा द्यायला, तर त्या भांड्याची स्वच्छता तुम्ही चांगली राखली पाहिजे. वरचं पाणी तुम्ही जे वापरणार आहात ते पाणी तुम्ही चांगल्या प्रकारचं वापरलं पाहिजे. प्रत्येक पदार्थ देऊन झाला बाळाला की त्याला तुम्ही वाटी चमच्याने थोडंसं पाणी नक्की प्यायला देऊ शकता. पहिल्या 6 महिन्यानंतर वरचं पाणीही द्यायची गरज नसते, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पण 6 महिन्यानंतर जेव्हा वरचं अन्न सुरू करणार तेव्हा खाणं झाल्यानंतर 1-2 चमचे वरून उकळून गार केलेलं पाणी द्यायला काहीच हरकत नाही. शक्यतो पहिलं वर्ष पूर्ण होईपर्यंत उकळून गार केलेलं पाणी वापरणं चांगलं. त्यानंतर मग हळूहळू तुम्ही रेग्युलर तुमचं पाणी वापरायला सुरुवात करू शकता. आणि पाणी किंवा कुठलाही वरचा पदार्थ किंवा लिक्विड देताना बाटलीचा वापर नक्की करू नका. वाटी चमच्याच्या मदतीने तुम्ही हे पदार्थ, द्रव पदार्थ बाळाला पिऊ शकता. बाळाला कुठलाही द्रव पदार्थ देताना किंवा खायला घालताना वरचं अपराईट पकडा, म्हणजे डोकं बाळाचं वरच्या दिशेला असेल आणि पोट किंवा खालचा भाग थोडासा स्लॅंटिंग असेल, म्हणजे घसरगुंडीसारखा असेल, अशा पद्धतीने बाळाला पकडा. अगदी आडवं हॉरिझॉन्टल पकडून तुम्ही बाळाला जर का खायला दिलं तर बाळाच्या घशामध्ये अडकणं, बाळाला ठसका लागणं असा त्रास होऊ शकतो. तर हा टाळण्यासाठी स्लॅंटिंग पकडा आणि मग हळूहळू बाळं बसायला शिकतात आणि बाळा जेव्हा बसायला लागतात तेव्हा मग तुम्ही त्यांना व्यवस्थित बसवून त्यांच्या खुर्चीमध्ये असेल किंवा साध्या आपल्या सोफ्यावरती 2 उशा बाजूला ठेवून बाळ पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बसवून मग खायला घालू शकता.
निश्चितच बाळं योग्य पद्धतीने खायला लागतील. हळूहळू जशी बाळं मोठी होतात तसं बाळांना दात यायला लागतात आणि साधारण काही बाळांना 6व्या-7व्या महिन्यातच दात येतात, काही बाळांना 9व्या-10व्या महिन्यात दात येतात. तर दात जेव्हा यायला लागतात तेव्हा त्या काळामध्ये किंवा त्याच्या थोड्याशा आधीच्या काळामध्ये बाळाच्या हिरड्या सुद्धा थोड्याशा टणक किंवा कडक व्हायला लागतात आणि मग बाळाला काहीतरी चावायची इच्छा व्हायला लागते किंवा चावावंसं वाटतं. मग अशा वेळेला बाळाला आपण फिंगर फूड्स देऊ शकतो. फिंगर फूड्स म्हणजे बाळ स्वतःच्या हाताने उचलून, बोटाने उचलून तोंडात घालू शकेल असे छोटे छोटे तुकडे असलेले पदार्थ. मग याच्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता? ह्याच्यामध्ये तुम्ही फळांचे छोटे छोटे काप म्हणजे केळ्याचे काप असतील किंवा सफरचंदाचं साल काढून त्याचे काप केलेले असतील किंवा गाजर थोडंसं वाफवून जरी तुम्ही घेऊ शकलात खूप कडक असेल तर, आणि त्याचे छोटे छोटे काप असतील किंवा काकडीचे काप असतील, टोमॅटोचे काप असतील, तर असे लहान लहान काप किंवा अगदी पनीर असतं आपलं, पनीरचे मऊ तुकडे थोडेसे वाफवून किंवा शॅलो फ्राय करून असे तुम्हाला फिंगर फूड सारखे करून देता येतील. चीजचे तुकडे हळूहळू देता येतील. आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी आज बघणारच आहोत की कुठले पदार्थ या काळात घ्यायचे आणि कुठले टाळायचे. पण हे मी तुम्हाला आज जी उदाहरणं दिली फिंगर फूड्सची ही तुम्ही नक्की हळूहळू इंट्रोड्यूस करू शकता. जसं बाळ हळूहळू बसायला लागेल, स्वतःच्या हाताने खायला बघेल आणि त्याला दात यायला सुरुवात होईल अशा काळामध्ये. आता आपण बघूयात ह्याच्या पुढचा मुद्दा की जो तुम्ही या काळात बाळाला फीडिंग करताना लक्षात ठेवायला हवा. या काळामध्ये बाळाला घशामध्ये अडकून चोकअप होईल असे पदार्थ नक्की देणं टाळावं. मग असे पदार्थ कुठले? तर अशा पदार्थांमध्ये काजू, बदाम यासारखे कडक पदार्थ आहेत किंवा डाळिंबाचे दाणे आहेत, द्राक्ष आहेत, यासारखे पदार्थ जे सहज घशात जाऊ शकतात, अडकून बसू शकतात आणि मग त्रास होऊ शकतो असे पदार्थ निश्चितच टाळायला हवेत. त्याचबरोबर कुठलंही वरचं अन्न देताना त्याचं टेम्परेचर योग्य असेल याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. एखादा पदार्थ खूप गार असेल किंवा खूप गरम असेल तर तो पदार्थ मुलं नीट खाऊ शकणार नाही आणि ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे तापमानवरच्या पदार्थांचे योग्य राखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. बाळाला भरवताना अतिशय महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्हली भरवा. बाळाकडे लक्ष द्या, बाळाशी गप्पा मारा, बाळाला एखादी गोष्ट सांगा आणि मग बाळाबरोबर तुम्ही छान वेळ स्पेंड करत बाळाला भरवा. बाळाला भरवताना कधीही टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टी बाळासमोर सुरू ठेवू नका. हल्लीच्या लहान मुलांमध्ये ही अतिशय वाईट सवय त्यांना जडलेली दिसून येते आणि ह्याला कारण म्हणजे आपण पालक आहोत. कारण लहान मुलांनी खावं, त्यांनी एखादा पदार्थ नाकारू नये किंवा पुरेसं पोटभर त्यांच्या पोटात जावं या हेतूनी, हेतू आपला चांगला असतो पण त्यासाठी आपण करत असलेली गोष्ट वाईट असते ती म्हणजे हा हेतू साध्य करण्यासाठी आपण त्यांना समोर मोबाईल लावून देतो, गोष्टी गाणी लावून देतो आणि मग मुलं त्याच्याकडे बघत बघत खातात आणि इन शॉर्ट आपण मुलांना लक्ष न देता खायला शिकवतो. म्हणजे आपण जे माइंडफुल इटिंग म्हणतोय ते आपण लहानपणापासूनच खरं तर शिकवायची गरज असते की एखाद्या पदार्थाकडे लक्ष देऊन त्याची चव कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा टेक्स्चर कसं आहे, त्याचा वास कसा आहे, अशा सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून खाणं हे खरं तर लहानपणापासूनच शिकवायला पाहिजे. आणि जर खाण्याकडे बाळाचं लक्ष असेल तरच हे साध्य होऊ शकेल. जर बाळ टीव्ही, मोबाईल बघत असेल तर मात्र हे नक्कीच शक्य होणार नाही. त्यामुळे मुलांना टीव्ही आणि मोबाईल दाखवत मुळीच जेवायला घालू नका. यामुळे मुलं जास्ती पण जेवतात. म्हणजे गरज नसताना, पोट भरलेलं असताना सुद्धा मुलं खात राहतात आणि पालक त्यांना भरवत राहतात. पण ही खरं तर चुकीची पद्धत आहे. मुलांचं खाण्याकडे लक्ष असेल तर पोट भरता क्षणी मुलं तो पदार्थ नाकारतात किंवा बास म्हणतात, नको म्हणतात, पुढचं खात नाही. पण हे जर तुम्ही त्यांना डिस्ट्रॅक्ट केलं त्यांचं अटेन्शन तर हे होणार नाही आणि मुलं विनाकारण जास्ती खाऊन त्यांचं वजन जास्ती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता बघूयात या काळामध्ये कुठले पदार्थ स्पेसिफिकली द्यायचे आणि कोणते पदार्थ द्यायचे नाहीत. 6 महिने ते 1 वर्ष या काळामध्ये खरं बघायला गेलं तर हळूहळू एक एक करून सगळेच पदार्थ नॅचरली जे आपण घरी बनवतो ते सगळे पदार्थ हळूहळू बाळाच्या आहारामध्ये इंट्रोड्यूस करता येतात. पण काही विशिष्ट पदार्थ शक्यतो टाळावेत असं आम्ही नक्की सांगतो आणि 1 वर्ष होईपर्यंत हे पदार्थ टाळलेले उत्तम. मग याच्यामध्ये काय काय येतं तर वरचं दूध. बऱ्याचदा अनेक पालक 6 महिन्यानंतर आणि कधी कधी त्याच्या आधी सुद्धा वरचं दूध म्हणजे गाईचं दूध, म्हशीचं दूध देणं बाळांना सुरू करतात आणि बाळांना अंगावरचं दूध घ्यायची सवय असते. त्याच्यामुळे लहान मुलांना बऱ्याचदा वरचं दूध घेणं आवडतं. पण कधी कधी काय होतं, हे दूध जरा पचायला जड असतं, ह्यातली प्रथिनं पचायला जड असतात आईच्या दुधापेक्षा.
त्यामुळे पचनामध्ये कधी कधी त्रास होऊ शकतो, कधी कधी ऍलर्जी डेव्हलप होऊ शकते आणि कधी कधी काय होतं, बाळांना मग दुधाचीच सवय लावली जाते आणि मग खूप दूध घेतलं जातं विनाकारण आहारामध्ये आणि खूप दूध घेतलं की अशा मुलांमध्ये मग त्यांच्या हिमोग्लोबिन लेवल्स कमी राहणं किंवा त्यांना अॅनिमिया होणं यासारखे प्रकार दिसू शकतात. शिवाय वरचं अन्न ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी बाळांची कमी होते. त्यामुळे जितकी तुम्ही विविधता बाळाच्या आहारात ठेवाल तितकं चांगलं आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं शक्यतो 1 वर्षाचं बाळ होईपर्यंत प्लेन दूध वरचं देणं हे टाळावं असं मी आवर्जून सांगते. त्याचबरोबर साखर आणि मीठ या दोन्ही चवींचा वापर आहारामध्ये किंवा या दोन्ही पदार्थांचा वापर आहारामध्ये 1 वर्षाचं वय पूर्ण होईपर्यंत टाळावा असं आम्ही हल्ली आवर्जून सांगतो. कारण की शेवटी आपल्या टेस्ट बर्ड्स किंवा ज्याद्वारे आपल्याला चवीची संवेदना कळते त्या जिभेच्या भागामधली संवेदना डेव्हलप व्हायचं जे वय असतं हे लहान वयच असतं. त्यामुळे जर तुम्ही ह्या वयातच लहान मुलांना कमी मीठ आणि कमी साखरेची सवय लावली तर मोठेपणी सुद्धा मुलं नक्कीच कमी मीठ आणि कमी साखरेचं अन्न प्रेफर करतील आणि खातील. याद्वारे त्यांना पुढच्या अनेक समस्या टाळता येतील. त्यामुळे पहिल्या वर्षात मीठ आणि साखरेचा वापर टाळलेलाच उत्तम. गूळ, मध याही गोष्टी द्यायची गरज नाही. मधामध्ये एक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, त्यामुळे काही विशिष्ट आजार सुद्धा काही मुलांना होऊ शकतात, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिझम सारखे. त्यामुळे मध सुद्धा 1 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत देणं आवर्जून टाळावं. मग अनेक आईबाबांना शंका येते की पदार्थाला मग चव कशी एखाद्या किंवा बाळ ते पदार्थ खाईल का? तर तुम्ही काळजी करू नका. कोणतंही मीठ साखर न घातलेला पदार्थ सुद्धा मुलं अगदी आवडीने खातात, कारण त्यांना या चवींची कल्पनाच नसते आणि आपण ह्या चवींची ओळख त्यांना करून देत असतो. त्यामुळे प्रत्येक पदार्थाला एक उपजत अशी चव असते. त्या चवीचा आनंद मुलांना घेऊ द्या, त्या चवीचा आस्वाद मुलांना घेऊ द्या आणि विनाकारण साखर मीठ घालून त्याची चव तुम्ही मास्क करू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर का त्याला काही अजून वेगळ्या चवींची ओळख करून द्यायची असेल, म्हणजे आंबट चव किंवा थोडीशी तुरट चव, तर तुम्ही तुमच्या बनवलेल्या पदार्थांमध्ये कदाचित आमचूर पावडर थोडीशी किंवा आवळा ज्यूस थोडासा, लिंबाचा रस, आमसूल, जिरेपूड अशा पदार्थांचा नक्की वापर करू शकता. धने जिरेपूड ही फार काही तिखट किंवा मसालेदार पदार्थ नाहीये, त्यामुळे ह्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. पण इतर तिखट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ हे बाळाच्या आहारामध्ये आवर्जून टाळायला हवे. त्याचबरोबर बाळाला ह्या काळामध्ये नॉनव्हेज जर का बाळाला तुम्ही देणार असाल तर या काळामध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि बाकीचे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ म्हणजे मासा, चिकन हे असे खूप देणं पहिल्या वर्षापर्यंत टाळावं. शक्यतो मी सांगतो की साधारण वयाच्या 8व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये दही इंट्रोड्यूस करणं चांगलं आणि त्यानंतर मग हळूहळू अंड्याचा पिवळा भाग म्हणजे बलक इंट्रोड्यूस करणं चांगलं आणि मग हळूहळू वर्षाचं बाळ झालं किंवा त्यानंतर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग इंट्रोड्यूस करू शकता. 8 ते 9 महिन्याच्या काळानंतर तुम्ही हळूहळू चिकनचं सूप किंवा ज्याला आपण ब्रॉथ म्हणतो तोही द्यायला सुरुवात करू शकता. पण चिकनचे पीसेस किंवा फिशचे पीसेस, अंड्याचा पांढरा भाग ह्या गोष्टी मात्र 1 वर्षानंतर देणं हे उत्तम. याचबरोबर गहू, सोयाबीन आणि बदाम, शेंगदाणे ह्यासारखे पदार्थ सुद्धा 1 वर्षानंतर दिलेले उत्तम. मग या काळामध्ये अजून काय देता येईल तर या काळामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे भात किंवा तांदूळ, मुगाची डाळ, इतर डाळी सुद्धा हळूहळू इंट्रोड्यूस करता येतील. सगळ्या भाज्या हळूहळू इंट्रोड्यूस करता येतील. ह्या काळामध्ये आयर्नची किंवा लोहाची गरज बाळांना जास्ती असते. काही बाळांची 1 वर्षापर्यंत लोहाची सप्लिमेंट्स पण चालूच असतात, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने चालूच ठेवावी. पण त्याबरोबरीने आहारामधून लोह कसं जाईल, मग यासाठी तुम्ही आहारामध्ये बाळांना पालेभाज्या नक्की देऊ शकता. मग त्या पालेभाज्या तुम्ही सूप करून देऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ देणार आहात, शिजवणार आहात, तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू पालेभाज्या शिजवतानाच घालू शकणार आहात आणि मग त्याद्वारे पालेभाज्या लहान मुलांच्या पोटात जातील. इतर फळभाज्याही तुम्ही हळूहळू सुरू करू शकता. फळं सगळी द्यायला नक्की सुरुवात करू शकता या काळामध्ये. हळूहळू देताना जरा मऊ फळं सुरुवातीला दिली, केळ्यासारखी किंवा चिक्कूसारखी सुरुवातीला साल काढून ही फळं द्यावी लागतात. नंतर हळूहळू ऍपल किंवा पेअर सारखी फळं तुम्ही साल काढून देऊ शकता, पपई सारखी फळं देऊ शकता. तर ही मऊ फळं आधी सुरुवातीला ठेवून मग हळूहळू तुम्ही डाळिंबाचा ज्यूस, डाळिंब अख्खं द्यायचं नाही या काळामध्ये, डाळिंबाचा ज्यूस किंवा संत्र्या मोसंब्याचा थोडासा ज्यूस चालेल, पण अगदी थोडा थोडा द्यावा आणि ज्यूस फार देण्याकडे आपला कल राहू नये.
पण अख्खं फळ बाळाच्या पोटात कसं जाईल आणि ते मॅश करून किंवा बारीक करून कसं देता येईल ह्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबरीने इतर वेगवेगळी धान्य म्हणजे गहू आपण फारसा नको म्हणलं पहिल्या वर्षामध्ये, पण इतर जी धान्य किंवा ज्याला आपण मिलेट्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तर अशा मिलेट्स तुम्ही नक्की देऊ शकता. मग यामध्ये नाचणी आहे किंवा यामध्ये ज्वारी बाजरी आहे किंवा यामध्ये वरई आहे. ह्या मिलेट्सचा लहान मुलांच्या आहारात समावेश करायला काही हरकत नाही. पण अजून एक मुद्दा मी तुम्हाला इथे नक्की सांगू इच्छिते, तो म्हणजे अमायलेज रिच फूड्स. हे मिलेट्स तुम्ही जे देणार आहात ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिलेले कधी पण चांगले. अमायलेज रिच फूड्स म्हणजे काय? समजा जर का तुम्हाला नाचणी द्यायची बाळांना, तर नाचणी अख्खी देण्याच्या ऐवजी किंवा नाचणीचं पीठ देण्याच्या ऐवजी हल्ली नाचणीचं सत्व मिळतं. तर ते सत्व देणं चांगलं, कारण सत्व नाचणीचं हे कसं बनवतात, तर त्यासाठी नाचणी आधी भिजवतात पाण्यामध्ये, त्याला मोड आणतात, मग ती वाळवतात आणि मग हे मोड काढून मग नंतर त्या नाचणीचं पीठ करतात. ह्याला नाचणीचं सत्व म्हणूयात आपण. आणि हे अमायलेज रिच फूड आहे, कारण ह्याच्यामध्ये नाचणी पचण्यासाठी अधिक सोपी होते, त्याच्यामध्ये अमायलेजचं प्रमाण वाढतं आणि हे पौष्टिक प्रकारचं हे खाद्यपदार्थ जे आहेत ते तुम्ही बाळांना नक्की देऊ शकता. मग हे अमायलेज रिच फूड्स तुम्ही घरी करू शकता. मग यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मिलेट्स वापरू शकता भिजवून मोड आणण्यासाठी. काही डाळींचा पण समावेश याच्यामध्ये करता येईल आणि मग ह्याचे वेगवेगळ्या प्रकारची पेज बनवून किंवा खिरी बनवून तुम्ही हे पदार्थ देऊ शकता. खीर करताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीला आपण दूध नको म्हणलं 1 वर्षाच्या काळामध्ये. मग खिरीमध्ये काय घालायचं, तर खीर काय नुसती पेजेसारखी खीर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला गोड चव इंट्रोड्यूस करायचीच असेल तर मग ह्या खिरीमध्ये किंवा पेजेमध्ये तुम्ही थोडासा खजुराचा पल्प किंवा काळ्या मनुक्याचा पल्प हे घालू शकता, जेणेकरून गोड चव सुद्धा येईल आणि साखर गुळ घालायची वेळ सुद्धा आपल्यावरती येणार नाही. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, या काळामध्ये बाळाला बाहेरचं कुठलंही अन्न देऊ नका. म्हणजे बाहेरचं विकत आणलेलं किंवा पॅकेटमध्ये मिळणारं पॅकबंद पदार्थ कुठलाही हा बाळाच्या आहारामध्ये आवर्जून टाळा. म्हणजे अनेक जण या काळामध्ये बाळाला बिस्किट्स देतात, दुधामध्ये बुडवून किंवा दुधामध्ये कालवून सुद्धा बिस्किट देणारी मंडळी मी बघितलेली आहे आणि ही अतिशय वाईट सवय आहे. त्यामुळे बिस्किट, ब्रेड यासारखे पदार्थ बाळांच्या आहारामध्ये आवर्जून टाळा. नंतरही टाळा, पण 1 वर्षाच्या काळापर्यंत तर नक्की नक्की टाळा. त्याचबरोबर बाळाला बाळगुटी किंवा इतर कोणतेही वरचे रेडीमेड बनवलेले पदार्थ द्यायची गरज नाही. एक कायम लक्षात ठेवा, घरी बनवलेलं अन्न, घरचं ताजं अन्न, सकस अन्न हे कधीही बाळासाठी सर्वोत्तम. घरच्यांच्या सगळ्यांसाठी बनवलेला आहार हा हळूहळू बाळाच्या आहारामध्ये इंट्रोड्यूस करता येतो आणि 1 वर्षाचं झाल्यानंतर बाळ वरचं सगळं खाऊ शकतं. कन्सिस्टन्सी कदाचित थोडीशी आपल्याला ऍडजस्ट करावी लागेल, पण आहार मात्र घरचे सगळे जो आहार खातात तो आहार बाळ नक्कीच वर्षभराचं होईपर्यंत पूर्णपणे खायला शिकतं. हे करण्यासाठी तुम्ही जेवताना बाळाबरोबर जेवायला बसा. बाळ खाते त्याच्याबरोबर तुम्हीही खा, म्हणजे तुमच्याकडे बघून बाळ खायला शिकेल. बाळ चांगले टेबल मॅनर्स आपण ज्याला म्हणतो ते शिकेल आणि हळूहळू घरचं सगळं अन्न बाळ खायला लागेल. बाळाला जेव्हा तुम्ही खायला देणार आहात तेव्हा त्याला एका वेगळ्या वाटीत किंवा वेगळ्या ताटलीमध्ये खायला द्या. ह्याच्यामुळे 2 गोष्टी होतील. एक तर बाळाला स्वतःचं स्वतः खायची सवय लवकर लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाने एक्झॅक्टली किती खाल्लं ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. कधी कधी काय होतं, आई आणि बाळ एकाच ताटात जेवायला बसतात, बाळाने किती खाल्लं आईने किती खाल्लं याचा अंदाज येत नाही. त्यामुळे जर का तुम्ही सेपरेट ताटलीमध्ये वाटीमध्ये बाळाला देऊ शकलात तर बाळाला एक नवीन सेल्फ एस्टीम आपण ज्याला म्हणतो तो पण हळूहळू डेव्हलप होतो. आपण एक वेगळी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत, आपण स्वतःच्या हाताने खायला पाहिजे सगळ्यांसारखं, अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि क्वांटिटीची पण कल्पना येते. तर हे होतं बाळाच्या खाण्याबद्दल पहिल्या 6 महिन्यांमधल्या. आणि या काळामध्ये बाळ खूप नवीन ते शिकत असतात, त्यामुळे बाळाच्या आहारामध्ये या काळात खूप विविधता ठेवणं महत्वाचं आहे. जितके तुम्ही जास्ती वेगवेगळे कलर्स, टेक्स्चर्स आणि स्वाद, चवी ह्या काळामध्ये इंट्रोड्यूस करू शकाल तितकं बाळ नवीन शिकेल, तितकं बाळ पुढे जाऊन सगळं खाण्याचे चान्सेस वाढतील आणि त्याचा ऍक्सेप्टन्स अन्नपदार्थांबाबतचा वाढेल. थोडक्यात काय आपण आज बघितलं तर 6 महिने ते 1 वर्ष ह्या काळामध्ये बाळाच्या आहाराबद्दल आपण 6 महत्वाच्या गोष्टी बघितल्या. त्याला आपण मराठीत सोपं लक्षात ठेवायला म्हणजे फतवा म्हणूयात किंवा इंग्रजीमध्ये त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे FATVAH. F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, म्हणजे किती वारंवारता हवी, किती काळाने त्याला वरचं अन्न द्यायला हवं.
तर आपण बघितलं की वारंवारता जसं बाळ मोठं मोठं होईल तशी ती वाढणार आहे आणि अगदी दिवसातनं एकदा ते दोनदा पदार्थ एखादा नवीन देण्यापासून ते दिवसातनं 5-6 वेळेला वरचं खाणं देईपर्यंत त्याचं ट्रान्झिशन 6 महिने ते 1 वर्ष ह्या काळामध्ये होणार आहे. दुसरं म्हणजे ए म्हणजे अमाऊंट, किती बाळाने खायला पाहिजे. तर बाळाने किती खायला पाहिजे याचं प्रमाणही हळूहळू वाढत जाणार आहे 6 महिने ते 1 वर्ष या काळामध्ये आणि बाळ त्याच्या भुकेनुसार ती क्वांटिटी ठरवणार आहे. पण तुम्ही बाळ साधारण किती खातं याचा अंदाज घ्या आणि बाळाला जबरदस्ती करू नका. पण लागलं तर ब्रेस्ट मिल्क तुम्ही वरचं देऊन बाळाचं पोट नक्की भरलंय ना याची खात्री करू शकता. बाळाची क्वांटिटी खाण्याची हळूहळू वाढणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती इतर मुलांची तुलना हे करणं तुम्ही नक्की टाळा. पुढे आहे टी, FAT. टी बद्दल आपण बोलतोय थिकनेस किंवा कन्सिस्टन्सी. योग्य कन्सिस्टन्सीचं अन्न या काळात बाळाला द्या. अगदी सुरुवातीला मी म्हटलं तसं ब्रेस्ट मिल्क पेक्षा थोडेसे थिक असे लिक्विड्स, मग हळूहळू सेमी सॉलिड्स आणि मग हळूहळू सॉलिड फूड कदाचित थोडंसं मॅश करून किंवा थोडंसं कुस्करून तुम्हाला द्यायला लागेल. पण हळूहळू तुम्ही हे नक्की इंट्रोड्यूस करू शकता. 10 महिन्याच्या काळात 9 ते 10 महिन्याच्या आसपास तुम्ही फिंगर फूड्स इंट्रोड्यूस करू शकता जे बाळ चघळत किंवा चावत चावत खाऊ शकेल. आणि मग 1 वर्षाच्या काळानंतर किंवा 1 वर्षाच्या आसपास बाळ सगळं इतर फॅमिलीतले मेंबर्स जे खातात ते हळूहळू सगळं खायला लागेल. हे होतं थिकनेस बद्दल किंवा कन्सिस्टन्सी बद्दल. आता FAT म्हणजे व्हरायटी. जास्तीत जास्त बाळाच्या आहारात ठेवा, जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचं अन्न पदार्थ बाळाला नक्की द्या, त्यांची ओळख करून द्या ह्या काळामध्ये. नंतर आहे FATVA. A इज फॉर ऍक्टिव्ह फीडिंग किंवा रिस्पॉन्सिव्ह फीडिंग. मी म्हणलं तसं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा बाळाला भरवण्यामध्ये, बाळाला स्वतः खायला शिकवण्यामध्ये. आणि तुम्ही जितकं ऍक्टिव्हली बाळाबरोबर ह्या काळामध्ये वेळ स्पेंड कराल तितकं बाळ तुमचं सहजगत्या सगळं आणि स्वतःच्या हाताने सुद्धा लवकरात लवकर खायला शिकेल. आणि शेवटचं H इज फॉर हायजीन म्हणजे स्वच्छता. या काळात बाळाच्या अन्नाची तसंच सगळ्या युटेन्सिल्सची किंवा भांड्याची स्वच्छता, जे वरचं पाणी देणार आहात त्याची स्वच्छता ही आवर्जून पाळा, जेणेकरून वरचं अन्न सुरू करताना सुद्धा हे स्थित्यंतर सहजगत्या होईल, कुठलेही अडथळे न येता बाळ आजारी न पडता होईल. त्यामुळे हे आपण FATVAH तुम्ही ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवला. हा फतवाच जर का तुम्ही काढला घरामध्ये की ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या तर मात्र बाळाचं 6 महिने ते 1 वर्ष ह्या काळातलं खाण्यापिण्यातलं स्थित्यंतर अगदी चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी पद्धतीने होईल. बाळाचं वजन योग्य रीतीने वाढेल आणि साधारण वर्षभराचं बाळ होईपर्यंत बाळाचं वजन जन्माच्या वेळेसच्या वजनापेक्षा तिप्पट होणं हे अपेक्षित आहे. तर ते नक्की होईल जर तुम्ही या प्रकारे बाळाला वरचं अन्न दिलं तर. एवढं बोलून आपण आज थांबूयात. तुमचे ह्या बाबतीत किंवा 6 ते 1 वर्ष ह्या काळात बाळाला काय द्यायचं या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला पाठवायला विसरू नका. या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला जरूर देईन. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोचवा. पुढच्या मंगळवारी आपण पुन्हा असंच भेटतोय ह्या पुढच्या काळातल्या बाळाच्या आहाराबद्दल नवीन माहिती घेऊन. त्यामुळे पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता भेटायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.